हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपलं मेजरमेंट ऑफ मॅटर या चॅप्टर सिरीजच्या पार्ट 7 मध्ये. आता आपलं जसं की टॅगलाईन आहे 9वी टॉप तर 10वीत बॉस. तर आता आपण चालू करूया आपलं लेक्चर सिरीज. आज आपण बघणार आहोत केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड. ही गोष्ट अतिशय तुम्हाला गरजेची आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. कारण की जे पण तुमचे केमिकल कंपाऊंडचे जे फॉर्म्युला जे डिसाईड होतात ते कसे बनतात, तर ते कसे लिहिले जातात, हे आपण सगळे शिकणार आहोत. कारण की हे तुम्हाला खूप, जर तुम्ही 10वीत तर तुम्हाला उपयोगी पडणारच आहे. त्यासोबत जर तुम्ही 11थला सायन्स घेत आहात तर सायन्ससाठी पण हे खूप उपयोगी आहे. तिथे तुम्हाला हे कोणीच नाही शिकवणार की केमिकल फॉर्म्युला बनतो कसा. तिथे तुम्हाला डायरेक्ट दिलं जातं, तुम्हाला व्हॅल्यूज पुट करायचे आणि आन्सर काढायचा आहे. चला आता आपण बघूया कसं ते केलं जातं. आता इथे पहिलं काय बोलतोय, कंपाऊंड आर फाउंड बाय आयोनिक कंपाऊंड बिटवीन आयोनिक बॉन्ड बिटवीन टू मॉलिक्युल्स विच इज अ कॅटायन अँड अनायन. जसं आपण आता बघितलं होतं, रॅडिकलची पण ही सेम डेफिनेशन असते. तर आता काय असतं एक्झॅक्टली आपण बघूया. इथे एक्झाम्पल काय दिलंय, सोडियम क्लोराईड. आता इथे सोडियम क्लोराईड तर दिलंय, पण आता ते लिहिलं कसं, त्याला हे कसं दिलं, केमिकल फॉर्म्युला त्याचा बनवला कसा, तर तो आहे इथे आपण पहिलं काय घेतलं, सोडियम. तर सोडियम क्लोराईड आपण बोलताना ह्याला काय बोलतोय, सोडियम क्लोराईड. हेच झालंय नाव, पण त्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे, तर हा आहे NaCl. तर आपण Na कुठून घेतलेला, सोडियमला आपल्या लॅटिन वर्ड मध्ये काय बोलतात, नेट्रियम बोलतात, नेट्रियम. तर नेट्रियमचा आपण काय घेतला, Na घेतला होता. ओके, आणि क्लोराईडचा Cl घेतला होता. ठीक आहे, आणि ह्याच्यावरून आपलं हे नाव डिसाईड झालं. पण आता हे नाव डिसाईड झालं, पण मग लिहिताना आपण असं का नाही लिहिलं, ClNa. हा पण तर एक पॉइंट आहे ना, का आपण सोडियम क्लोराईडच लिहिलं. तर ह्याचा पण एक रूल आहे, जो की तो काय बोलतो, फर्स्ट प्रेफरन्स कोणाला देणार आपण, कॅटायनला, आणि सेकंड प्रेफरन्स जो असणार आहे तो आहे तुमच्या अनायनला. आता भले इथे साईन नाही दाखवले, पण आपल्याला माहिती आहे सोडियम हा काय करतो, क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन देतो. त्यामुळे सोडियमवर कुठला चार्ज येतो, पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्हलाच आपण काय बोलतो, कॅटायन, आणि निगेटिव्हला आपण काय बोलतो, अनायन. त्यामुळे सोडियम हा पॉझिटिव्ह असल्यामुळे अगोदर सोडियम आला, नंतर क्लोरीन आला. आणि आपण ह्याला काय बोलतो, सिंपल रॅडिकल पण बोलतो, कारण की हे मोनो ॲटॉमिक आहेत. आता सिंपल रॅडिकलचं तर आपण बघितलं, आता आपण ह्याचं बघूया, कॉम्पोजाईट रॅडिकलचं बघूया. चला तर मित्रांनो, आता आपण बघूया नक्की केमिकल फॉर्म्युला बनतो कसा. ठीक आहे, आता इथे आपण एक्झाम्पल घेतलं आहे, ज्याच्यामध्ये काय आहे आपला Na म्हणजे काय आहे, सोडियम आहे, आणि SO4 म्हणजे काय असतो, सल्फर असतो, नाही तर आपण सल्फेट पण बोलतो त्याला. आता सोडियमची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे, आणि ह्याची किती आहे, सल्फेटची 2 आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं असतं ते का, नेक्स्ट स्टेप आपली या दोघांना क्रॉस मल्टिप्लाय करायचं असतं. ठीक आहे, या 2 ने सोडियमला मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, तर मग इथे किती येणार, 2 येणार, आणि इथे 1 नी करणार, तर इथे 1 नी एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 1 ते ॲज इट इज असतं. मग इथे काय आलं आपलं Na2SO4. मग ह्यालाच आपण काय बोलतो, सोडियम सल्फेट. हे आलं आता आपला सोडियम सल्फेटचा केमिकल फॉर्म्युला. आता तुमचे जे बुकच्या एंडला एक्सरसाइज दिले ना, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारलेले आहे. तर हे तर आपण फाइंड आउट केलं सोडियम सल्फेट. आता त्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन विचारला आहे, कॅल्शियम ऑक्साईड. आता आपल्याला हे माहिती असलं पाहिजे आपण कॅल्शियमला कशाने डिनोट करतो. तर मला तर माहिती आहे, दॅट इज Ca कॅल्शियमला, आणि ऑक्साईडला कशाही करतो आपण, O नी करतो. आता इथे मी काय लिहिणार, यांची व्हॅलन्सी लिहिणार. कॅल्शियम ऑक्साईडचा आपल्याला केमिकल फॉर्म्युला काढायचा आहे. आता मला माहिती आहे कॅल्शियमची व्हॅलन्सी ही 2 आहे, आणि ऑक्सिजनची काय आहे, 2 आहे. व्हॅलन्सी इन द सेन्स काय आहे, कॅल्शियमकडे 2 ऑक्सिजन, सॉरी 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहेत, आणि ऑक्सिजनला काय 2 कमी पडतात, आपण बघितलं होतं. कारण की त्याच्यामध्ये किती असतात, नंबर ऑफ प्रोटॉन्स, ऑक्सिजनमध्ये आपलं बघायला गेलं तर 8 असतात. तर पहिल्या शेलमध्ये 2 जातात, नंतरच्या शेलमध्ये 6 जातात, त्याला 2 कमी पडतं. मग आपण आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, या 2 ने ह्याला मल्टिप्लाइड, या 2 ने ह्याला. ते बेसिकली कसं होईल माहिती आहे का, Ca2 आणि Ca2O2. आता जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं दोघांमध्ये O कॉमन आहे, तर आपण ह्याला असं पण लिहू शकतो 2CaO, आणि ह्याला मग आपण 2 एकदा कॉमन जर काढला तर आपण ह्याला हे पण लिहू शकतो CaO.
CaO. आपण याच्यामधून 2 कॉमन काढला दोघांच्या याच्यामधून, तर आपला आन्सर काय आलं, कॅल्शियम ऑक्साईडचं CaO हा कॅल्शियम ऑक्साईडचा आपला केमिकल फॉर्म्युला आहे. आता आपण पुढे जाऊया. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आता मला ॲल्युमिनियमचा सिम्बॉल माहिती आहे, तो आहे Al, पहिला कॅपिटल दुसरा स्मॉल लेटर. नंतर हायड्रॉक्साईडला काय बोलतो आपण, OH. आता यांची व्हॅलन्सी बघूया आपण. तुम्हाला व्हॅलन्सी लक्षात असणं गरजेचं आहे आणि व्हॅलन्सी तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करत जाल क्वेश्चन. आता ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी जर तुम्ही बघायला गेलं तर 3 आहे आणि हायड्रॉक्साईडची OH लिहितो आपण त्याला, त्याची व्हॅलन्सी आहे 1. तर आता याच्यावरून आपण काय बोलणार की इथे परत आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लाइड. तर आता आपण क्रॉस मल्टिप्लाइड केल्यावर तुमचा आन्सर काय येईल, Al. आता इथे काय आहे ना, OH. आता OH ला आपण मल्टिप्लाय करणार 3 ने. पण आता हा 3 ने मल्टिप्लाइड होणार, इथे बघा 2 एलिमेंट आहेत वेगवेगळे, ऑक्सिजन पण आहे हायड्रोजन पण आहे, म्हणून आपण इथे काय करणार, ह्याला ब्रॅकेट देणार आणि मग ब्रॅकेटच्या बाहेर 3 लिहिणार. ठीक आहे. जर इथे फक्त एक सिंगल एलिमेंट असतं तर आपण H3 लिहिलं असतं, पण इथे दोघं असल्यामुळे आपल्याला ब्रॅकेट द्यावं लागतंय त्याला. जर इथे 1 असतं ना तर आपण डायरेक्ट लिहिलं असतं AlOH. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि आपण जेव्हा लिहितो त्याच्यामध्ये बेसिकली पॉझिटिव्हवाला आपला लेफ्टला असतो आणि निगेटिव्हवाला म्हणजे जो घेतोय तो राईटला असतो. आता हा जो आहे ना इलेक्ट्रॉन घेतोय आणि हा त्याला देतोय. ठीक आहे. हे आपलं आता झालं केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड. इथे आपलं मेजरमेंट ऑफ मॅटर ही चॅप्टरची सिरीज एंड होते. आता तुम्ही सर्व काही लेक्चर बघून झाल्यावर सांगा तुम्हाला कसं वाटतं लेक्चर. जर तुम्हाला आपली लेक्चर सिरीज जर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला कुठले अजून लेक्चर्स पाहिजे आहेत. तुम्हाला जे काही लेक्चर्स जे नेसेसरी आहेत ते आपण तुम्हाला प्रोव्हाइड करू. ठीक आहे. लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.